नमस्कार. माझं नाव देवराम शंकर दोंडे, राहणार चांदोरी, नेपाळ. मी 8 महिन्यापासून पूर्वी पडलो होतो हातावर. या हातावर पडल्यानंतर त्या हाताच्या खांद्याच्या स्नायूला ताण पडला गेला आणि ताण पडल्यानंतर मी हाडाचे डॉक्टर, खास डॉक्टर हाडाचे, त्यांच्याकडे गेलो असताना 4 महिने त्यांच्याकडे ट्रीटमेंट केली. 4 महिन्यात गोळ्या खाल्ल्या, त्यांची औषधं खाल्ली. 10 दिवसाला 3-3 हजाराच्या गोळ्या खायचो, तरी पण फरक पडला नाही. मग त्याच्यानंतर एक असं तुमच्यासारख्याने सांगितलं की हाडवैद्य आहे ना भडगावपासूनचा, त्याच्याकडे गेलो. नाशिकला दर शनिवारी येतो. त्याच्याकडे मी 2 महिने ट्रीटमेंट केली. 2 महिने ट्रीटमेंट करूनही काही फरक पडला नाही. मग मला असे आमच्या आसपासचे लोक या लुमिराजला यायचे. लुमिराजला आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, म्हणजे तुम्ही तिथं जर आले तर फरक पडेल, चांगलं होईल. मग पण माझा विश्वास काही बसत नव्हता. मग त्या लोकांनी माझी मंडळी पण इकडे यायला लागली, त्या बायांबरोबर. त्याच्यानंतर मग ते माझ्या मंडळीने बराच फोर्स केला मला, चला तुम्ही फरक पडेल म्हणे. फरक पडेल म्हटल्यानंतर मग म्हटलं चला. मग आलो. तर या लुमिराजला येऊन मला 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये एका महिन्यात काही फरक नाही वाटला, परंतु आता या दुसऱ्या महिन्यामध्ये माझा हात थोडासुद्धा वरती होत नव्हता. तो आता डायरेक्ट वरती व्हायला लागला, असा व्हायला लागला. परत खाली इकडं होत नव्हता, इकडं व्हायला लागला. आता मी परत विचार केला, म्हटलं सर खरोखर आहे. आणि मग 100 रुपयामध्ये पण महिना म्हणजे काहीच नाही, फुकट आहे. फुकट म्हणायचं, लुमिराज फुकट म्हणायची, जनसेवा येईल, चांगलं आहे. तर अजून काही समजा मला जर असे काही पेशंट आढळले, पण मी सर्वांना सांगून आणि या लुमिराजला आणण्याचा प्रयत्न करील. त्यांनाही माझ्याप्रमाणे असाच गुण येवो, फरक पडो, चांगले हो, असे मी या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो आणि मॅडमचे आणि सरांचे आभार मानतो.